मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमः शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः सं सिंधी परमाम गताः. भागवद्गीता 8:15. म्हणजे परमसिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगार असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. ह्याचे निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये कसं केलंय बघा मित्रांनो. विशेषतः या लोकाला क्षणभंगूर आणि दुःखाचे आगार का बोलले आहे बघा. जे विषयांना तिळांजली देऊन, प्रवृत्तीला बेडी घालून, मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु भगवंताला हृदयात घालून कितीही भूक घेतला तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यांच पत्ता नसतो. तेथे बिचारा डोळे वगैरे इंद्रियांसारख्यांची काय किंमत. अशा प्रकारे जे अखंड मद्रूप होऊन माझी भक्ती करतात त्यांना ज्या वेळेला देह पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण काढावी. त्यावेळेला स्मरण करताच मी हजर व्हावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्याची सेवा चाकरी करतो. देहांती प्राप्त होणाऱ्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून मी त्यास आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखीही माझ्याविषयी असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार सावली मी त्या पिंजऱ्यात करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यत्वेविषयी असणारी बुद्धी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्तांना कधीच पडत नाही. माझ्या भक्तांना मी माझ्याकडे काही आयास न पडता आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून, अहंकाररूपी वरवर असणारी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्तांचे मी माझ्याशी ऐक्य करतो. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी सोपा आहे म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे शरीर दुःखरूप झाडांचा बाग व अध्यात्मादी 3 तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरवून टाकलेला बळी आहे, जे दीनता प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते, व जे शरीर दुःखाचे पुरेसे भांडवल आहे, जे शरीर दुष्टबुद्धीचे उत्पत्तीस्थान व वाईट क्रियांचे फळ आहे, जे शरीर विकाररूपी झाडांचा बगीचा आहे, जे शरीर सर्व रोगांना वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे, जे वाघाचे वस्तीस्थान आहे, जे शरीर वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे राक्षसीचे दिखाऊ कळवळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे रगतपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मरण आणणाऱ्या सापाचा मऊपणा आहे, हे राहू द्या, जे शरीर सर्व अनर्थाचा समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, असे अनर्थकारक व खोटे जे शरीर, ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत त्यांना पुन्हा प्राप्त होत नाही.